नमस्कार. आज आपण तांदळाची मऊ लुसलुशीत अशी भाकर शिकणार आहोत. बऱ्याचदा तांदळाची भाकरी काही लोकांच्या अजून कडक असते, ती खावीशी नाही वाटत. पण मी तुम्हाला आज शिकवणार आहे ती एकदम लुसलुशीत. 2 दिवस जरी ठेवली तरी ती व्यवस्थित राहते मऊ मऊ. त्यासाठी आता आपण बघणार आहोत. तांदळाचं पीठ 2 वाट्या घेतलेल्या आहेत मी. तेवढंच पाणी घ्यायचं, ते गरम करायला ठेवायचं आणि मीठ चवीनुसार घ्यायचं. भाकरी लाटायला गव्हाचं पीठ घ्यायचं, तांदळाचं पीठ नाही घ्यायचं. आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. पिठात मीठ टाकूया आपण चवीनुसार. हे गरम पाणी पिठात घालायचं. छान कालवून घ्यायचं, एकजीव करायचं. आपलं पीठ कालवून झालेलं आहे. जरा गरम आहे म्हणून आपण गार पाण्याचा हात लावायचा आणि मळायचं ते पीठ. पीठ चांगलं कुस्करायचं. गार पाण्याचा हात लावून एकदम मऊ करायचं. आपण कणिक भिजवतो ना तसं भिजवायचं. छान मळून झालेलं आहे. जास्त पाणी नाही लावायचं, फक्त हाताला गार पाणी लावायचं आणि मळायचं. तर आपण लाटणार आहोत. चपातीसारखं लाटायचा गोळा घेऊन. तवा गरम करायला ठेवलेला आहे. छान चपाती सारखी पातळ अशी भाकरी लाटता येते आपल्याला. तवा गरम झालेला आहे आपला. हळूच सोडायची. भाकरीची खालची बाजू फार बाजू द्यायची नाही, लगेच उलटवायची. भाकरी खालच्या बाजूने पण छान भाजली गेली आहे. पण उलटी करून ठेवायची. भाकरी मस्त टोम फुगते. खरपूस भाजायची चटके लागेपर्यंत. त्या भाकरी आपली दोन्ही बाजूंनी छान भाजली गेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही भाकरी केली तर खूप सोपी पद्धत आहे आणि मऊ मऊ लुसलुशीत भाकरी आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि भाकरी करायचा कंटाळाही करणार नाहीत तुम्ही. धन्यवाद.